राजस्थान मध्ये सुपली सोन्याची। महादेव जय। टापट दर्शन झालं ना, अर्ध्या तासानं दर्शन झालं असेल। बाहेरचीच आरती अटेंड करतो, सगळी माणसं आरती अटेंड करताना 10 वाजता या डान्स करता उज्जैन मध्ये। हेलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग हेलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत है तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये। गुड मॉर्निंग। चलो बाबा महाकाल की नगरी में सुबह सुबह जाते हैं दर्शन करने महाकाल का। पहिले चाय पीते हैं और निकलते फटफट। आता सकाळचं 6 वाजून 10 मिनिटं झाली। पहिला पीते हैं चाय। सुबह सुबह कौन गॉगल लगाता है भाई, कौन गॉगल लगाता है सुबह सुबह। हा काय मौसम झालाय सकाळ सकाळ खतरनाक। मस्त चाय वगैरे पिला आणि निघलो ना आता दर्शनाला। 6:15 वाजलं सकाळचं। ऐसा बघा, मी बाहेर असल्यावर कधी लवकर उठते आणि घरा असल्यावर 50 बेल लावल्या ना तरी उठणे मी, काय माहिती काय विषय आहे। निघलो आता मस्त दर्शनाला उज्जैन मध्ये। आमच्या रिक्षामध्ये एवढी पब्लिक आहे आज। गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग काका, गुड मॉर्निंग। चला दर्शन करू मस्त बाबा महाकालचा। बोलो जय महाकाल। जय महाकाल। चला चला, आमची सगळी मंडळी निघली दर्शनासाठी। 2 रिक्षा, 1 रिक्षा बाकी आहे नाही वाची। तुझाच आहे एकटीचा। हा चल ये, पोचलो आता जवळ मंदिराजवळ। आपण महाकुंभला आलेलो। महाकुंभच्या दरम्यान तर काय गर्दी होती आणि काय माहोल होता, डेंजर ना। आता मस्त बघा खाली रोड एकदम शांतता। सगळी एकत्र चाललो दर्शनाला, त्या एक बरं आहे। म्हणजे सगळी बाहेर येताना पण एकत्र येते। पहिला दर्शनाच्या लाईनीन चालून ना, आता आम्ही नॉर्मल चालून। लास्ट टाइम आम्ही महाकुंभच्या वेळी चालतो VIP पास घेतलेला, कारण तो पक्कीच गर्दी होती। आता गर्दी नाही तर अर्धे तासानं दर्शन होईल। मग बरं चला लाईन मध्ये राहून दर्शन करू। महाकालेश्वरचा दर्शन तर झालंय आणखी, हे बघू शकता तुम्ही। आतमध्ये जाऊन दर्शन करायचं आपल्याला। लाईन बघू शकता तुम्ही। कालचा काल दर्शन होणार आहे ना, तर खतरनाकच वाईब आहे। मन प्रसन्न होतंय, एवढा भारी वातावरण झालंय। ट्रॅव्हल निधी टूर्स अँड ट्रॅव्हल्स। मी तुम्हाला सांगतोय 4 ला उठलोय। असं 4 वाजता 5 साडे सगळ्यांना लेट उठलो मी, बट सगळ्यांच्या पुढे आलोय लाईनीला। गर्दी नाही तेवढी म्हणून आम्ही नॉर्मल लाईन मध्ये चाललो। नाही तर या आल्यावर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही गर्दी असली तर VIP घ्या। 250 रुपये पास असतं, तर लवकर दर्शन करायचं असेल तर म्हणजे टाइम वाचून तुम्ही अजून गोष्टी बघू शकता या आजूबाजूला मंदिराच्या। महादेव महादेव, हर हर महादेव। अशी लाईन असली ना का टेन्शनच नाही, म्हणजे काही वाटच नाही। चालतून काय थांबलोच नाही, मजा येते दर्शनाला, पण काही वाटणार नाही। इधर 2 साल पहले कैसी स्थिति थी? 2 साल पहले तो भीड़ भाड़ रहती थी ज्यादा, पर ये बनने से ना हाँ कम होने लगा। मतलब भीड़ भाड़ ज्यादा नहीं होती और दर्शन आसानी से होता है। अच्छा, जब से ये बना है सब बैरिकेड वगैरह, व्यवस्था अच्छी हो गई। हाँ व्यवस्था अच्छी हो गई। म्हणजे 2-3 वर्ष आधी बोलतं इथं पक्की गर्दी व्हायची, एक साथ सगळ्यांना सोडत। बट आता पब्लिक कंट्रोल मध्ये राहते, कारण हे सगळं मॅनेजमेंट मस्त झालंय। एकदम फटाफट लाईन क्लिअर झाली। आता थोड्याच मिनिटात दर्शन होईल। म्हणजे असा जर तुम्हाला भेटला तर बिंदास तुम्ही ये लाईन मधून दर्शन करू शकता। हे बघा लाईन बघा, ती सिम्पली सॉर्टेड आहे एकदम।
परफेक्ट. इथं पण दर्शन होते आपल्याला बाबा महाकालचं. आता एक गोष्ट समजली, या भस्मारती असतं ना त्यासाठी बोलतो लोक 11 ते 4 वाजेपर्यंत वेटिंग करतात ना. ती नशीबवाल्यानंच बोलतो भेटतं भस्मारती. मस्त दर्शन झालं वर्षीच. आता खाली पूजा चालली. आता दर्शन घेतलं. आज पुढच्या ट्रिपला दर्शन घेतलं बोलायचं की जोडीने येऊन असं नवच बोलास ना. काहीच काय पुढच्या ट्रिपला काही समज नाही म्हणायला लग्नावं का थांबली माझ्या सगळी. नाही जोड आम्ही पुढच्या वर्षी जोडीने तर माझ्या तर्फे त्याला ट्रिपमध्ये टूर असेल. जय महाकाल. पुढल्या वर्षी पण पाहिजे. फक्त पुढल्या वर्षी का? फक्त 1 वर्ष व्हॅलिड आहे. या काय गोष्ट आहे, आपण जर नॉर्मल लाईन चालू ना तर आपण लांब राहतून आणि VIP चालू ना तर जवळ राहतून. लास्ट टाइम तुम्ही बघला असाल महाकुंभच्या वेळेस आपण कधी जवळ होतो आणि दर्शन मग कधी भारी झालता. यो थोडा डिफरन्स आहे. गर्दी बघा आता एकत्र माणसं आल्यावर सगळं फटाफट दर्शन झालं ना. अर्ध्या तासानं दर्शन झालं असेल. जय महादेव. दर्शन तर झाला व्यवस्थित मस्त. आणि आता बहुतेक आरती चालू होईल 5 मिनिटांनी. पण आम्हाला बाहेर निघायलाच लागेल कारण तर सगळ्यांना या थांबवली तर गर्दी किती होईल माहिती आहे. चला दर्शन झाला मस्त. जय श्री महाकाल. जय शंभूनाथ. हर हर महादेव. सध्या आरती चालू झाली. आम्ही जर 5 मिनिटं लेट झालो असतो ना म्हणजे आम्हाला आरती भेटली असती. आता बाहेर आलो तर थांबायला चान्स नव्हती. पण बाहेरचीच आरती अटेंड करतो. सगळी माणसं आरती अटेंड करताना आता मस्त वाटतंय. जय. दर्शन वगैरे झालं आमचा. चाललो आता बाहेर. उज्जैन मध्ये फक्त महाकालचं दर्शन करणार आहोत आम्ही आज. कारण तर आम्हाला हरिद्वार साठी निघायचं आहे. लास्ट टाइम आलेलं तो कालभैरवचा पण दर्शन झालेला. पण आता नाही होणार कारण आम्हाला हरिद्वार साठी लवकरच निघायचं आहे. पूर्ण प्रवास करायचा आजचा दिवस. ऍक्च्युली दर्शन आमचा कालचा होता. आज सकाळी लवकर उठून घेतला. लेट झाला त्याच्यामुळे. हरसिद्धी माताचं दर्शन करायला चाललो ना आतमध्ये. आपण प्रत्येक मंदिरामध्ये नंदी बघतो. अशी आपण वाघाची मूर्ती बघू शकतो. पण दर्शन झाला मस्त. आता चाललो रिक्षा जवळ. पब्लिक थांबली असेल आमची. नयन मी दोघाच फिरतो. कोण सोबत राही नाही. दिन की दुसरी चाय. कुल्लट चाय. हा हा. रिक्षा येते तोपर्यंत बरं एक चाय मारू. आता नाश्ता केला मस्त. मिसल पाव आणि बॅगा बरं खाली नेऊन ठेवतो पहिला आम्हीच. नाही तर दोघांच सगळ्यांना लेट होतो. पहिला बॅगा ठेवू बरं गाडीमध्ये ना. आज मस्त सफर करायचा आहे. दर्शन झालं सकाळ तर भारीच वाटलं. बॅग वगैरे आम्ही पॅक केल्या सगळ्या मस्त गाडीने ठेवल्या. कपडे चेंज केला. आया भैयाने एअर लावलाय. आयो सही. हा काही नाही घेतला नुसता प्राईज जर ताण. हा 200च्या 5 दे 8 दे ऐसा कैसा. अजून 50ला पाहिजे. काय घेवायचा. जय महाकाल. नाही दे का 50ला. हल्ली 50 रुपये रुमाल तरी येते का. तुम्ही पण विचार करा जरा. मग काय बनवायला टाइम लागते ना महाकाल लिवाला. साऊंड आहे माहितीच नव्हता. नाचा चला. मनानं भर नाच. दादा
फुल आता डान्स करायचा आहे आता. चला या सगळे. सकाळचे 10 वाजता या डान्स करता उज्जैन मध्ये. माझ्या मनानं भरली ती गौरी. मनानं भरलीच. आता बस जवाला थांबली. लय ट्रॅव्हल करून आलो आम्ही. आता उज्जैनशी थकलो तर आहे जरासा करमणूक म्हणून आम्ही पत्ता केलता काकांच्या सोबत. मी आता पत्ता केलताय. करमणूक पैशा बिशा नाही, करमणूक टाइमपास. चल कमवाला नाही, कमवायला नको. चला जेवायला चला. आता आम्ही येथून एकदा राहिला. आता जेवायला थांबलो आम्ही. खिचडी भात मस्त, लोणचा पापड, सगळी जेवताना या. हा आमची माणसं. खिचडी भात लोणचा पापड, खिचडी भात लोणचा पापड, खिचडी भात ओनली. खिचडी भात सॉरी तुम्ही आहो ना प्लॅन, नाही तर महाराजाची कोण. खिचडी भात जेवल्यानंतर ताट वटून ठेवायचं आहे. जेवल्यानंतर ताट घसून ठेवायचं आहे. अयो आहे ना सोय. जेवू ताट घेऊन येते बघ सगळी घर. जेवा 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 मस्त. काका उभे उभे जेवतोय. जेवा शांडवारी फेमस होईल. जेवून झोपतो मस्त. आता AC वगैरे लावली, थंडालोय. AC आहे ना ते टेन्शन नाही. दुपारचे नाही तर लय गरम केलं असतं. झोपलेलो मी आणि बेल घेऊन आली आई. धन्यवाद. म्हणजे उठल्या पहिला बेल खाते. मस्त झोपलेलो, मस्त एकदम मस्त. कोणतरी मला उठवायला आला. बोलतो चला चला बोलतो. बस थांबली आणि काय बाहेर नजारा आहे बघा. फायनली आता चहा पिवायला थांबलो. आणि राजस्थान मध्ये बाई, राजस्थान म्हणजे प्रेम आहे काय. राजस्थान मध्ये फिरायला तर काही नाही, डायरेक्ट हरिद्वारला जाऊ. बट राजस्थान क्रेज आहे. चाय पिते, चाय तया, चाय दो चाय. वगैरे पिला राजस्थान मध्ये आणि मस्त मोसम, थंडगार हवा सुटली आणि निघलो आता आमच्या प्रवासाला हरिद्वार कडे. आता डायरेक्ट थांबू जेवायला. आता रात्रीच्या 8 वाजता आम्ही जेवायला थांबलो मस्त राजस्थान मध्ये. काय तर या साईडला जेवण रेडी होत आहे. आता थोडं काम चालू आहे. यो साऊंड घुमूया बरा आणि सगळ्यांना साऊंड वर नाचूया. राजस्थान मध्ये सुपली सोन्याची. काय राजस्थान मध्ये सुपली सोन्याची.
नाचून झाला सगळ्यांचा. आता मस्त जेवायला घेतलाय. मुगाची डाळ भात आणि लोणचा पापड. जेवूया आता मस्त. जरा रेस्ट करू. रेस्ट करता करता मला एडिट पण करायला लागेल. लय हार्डसीन होईल नाही तर. फायनली काय जेवून बिवून आता आलो. मस्त रेस्ट करूया बरं. आणि लाइटिंग बघा बसमध्ये. बस बघा आमची एसीची करत नाही ना. दुपारचं थंडाळलेलं मी. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. आणि काय विषय माहिती आहे का, कैसा वाटतंय तुम्हाला सिरीज. तर आता रेस्ट करू. डायरेक्ट जाऊ उद्या हरिद्वारला गंगेन स्नान करायला. हर हर गंगे. उद्या तर कंपल्सरी स्नान करायचंच आहे गंगेमध्ये. हरिद्वार फिरायचं आहे. तर उद्याचा ब्लॉग पण बघायला विसरू नका. आणि यो ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि तुमचे जवरे पण कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांना शेअर करा. व्हॉट्सअपला स्टेटस ठेवा. फुल शेअर करा. कसं वाटते मला तर मजाच येते बनवायला ही सिरीज. म्हणजे इडिबिडिट एकदम प्रॉपर होते. आणि बघू आता प्रवास पुढचा कसा होतोय चारधामचा. चला बाय 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 बाय. भेटूया उद्या डायरेक्ट नदीवर.